नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविनय कायदेभंग चळवळ आहे त्या चळवळीविषयी महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। परीक्षेमध्ये वारंवार विचारून झालेले आहेत अशा पद्धतीचे आपण प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। प्रश्न वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि ते आपण रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत। तुम्हाला सविनय कायदेभंग चळवळीविषयी जे काही प्रश्न असतील ते एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू। पहिला प्रश्न काय आहे बघा, सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली असा प्रश्न आहे। तर 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू झालेली आपल्याला सांगता येते। पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व करणारे व्यक्ती कोण होते? महात्मा गांधी। गांधीजींनी या चळवळीची सुरुवात कोणत्या ऐतिहासिक घटनेने केली आहे? तर दांडी यात्राने आपल्याला केलेली सांगता येते। दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू झाली? तर साबरमती आश्रमापासून दांडी यात्रा सुरू झालेली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। दांडी यात्रा कधी सुरू झाली? तर 22 मार्च 1930 तारीख आहे। दांडी यात्रा सुरू कधी झाली? तर 22 मार्च 1930। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, गांधीजी दांडीला कधी पोहोचले? तर 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी ला पोहोचलेला आपल्याला सांगता येतं। गांधीजींनी मिठाचा कायदा कधी मोडला? तर 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी मिठाचा कायदा मोडलेला आहे। साबरमती ते दांडी हे अंतर किती मैल होते? तर सुमारे 241 मैल आहे। दांडी यात्रेत गांधीजी सोबत किती अनुयायी होते? तर एकूण 78 अनुयायी लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न, दांडी यात्रेत सामील झालेली एकमेव महाराष्ट्रीयन महिला कोण होती असं आपल्याला विचारलेलं आहे। तर अवंतिकाबाई गोखले ह्या काय होत्या? तर दांडी यात्रेत सामील झालेल्या महाराष्ट्रीयन महिला असलेला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। एकमेव महाराष्ट्रीय महिला कोण होत्या? अवंतिकाबाई गोखले। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड आयर्विन हे काय होते? सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय होते। मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी दांडी हेच ठिकाण का निवडले? त्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे। तर मिठावरील अन्यायकारक कर रद्द करण्यासाठी त्यांनी दांडी हेच ठिकाण निवडलेलं आपल्याला सांगता येतं। वायव्य सरहद प्रांतात सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व कोणी केले असा प्रश्न आहे। तर खान अब्दुल गफार खान यांनी आपल्याला नेतृत्व केलेलं सांगता येतं। पुढचा प्रश्न, खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केलेल्या संघटनेचे नाव काय होते असं आपल्याला विचारलेलं आहे। संघटनेचे नाव तर खुदाई खिदमतगार हे आपल्याला संघटनेचे नाव सांगता येतं। पुढचा प्रश्न, लाल डगलेवाले म्हणून कोणाला ओळखले जात असे? तर खुदाई खिदमतगारच्या कार्यकर्त्यांना लाल डगलेवाले असे म्हणून सुद्धा ओळखले जाणारे कोण होते? तर खुदाई खिदमतगाराच्या कार्यकर्त्यांना ओळखायचे। पुढचा प्रश्न, सोलापूरच्या सत्याग्रहाचे वैशिष्ट्य काय होते असा प्रश्न आहे। तर गिरणी कामगारांचा मोठा सहभाग आणि मार्शल लॉ हे सोलापूरच्या सत्याग्रहाचे वैशिष्ट्य होते। सोलापूरमध्ये मार्शल लॉ कधी पुकारला गेला? तर मे 1930 तारीख आहे। सोलापूरमध्ये मार्शल लॉ पुकारण्याची मे 1930 तारीख आहे। पुढचा प्रश्न, सोलापूर सत्याग्रहात कोणत्या 4 हुतात्म्यांना फाशी देण्यात आली असा प्रश्न आहे। तर मलप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या 4 व्यक्तींना सोलापूर सत्याग्रहामध्ये हुतात्म्यांना फाशी देण्यात आलेली आहे। ते म्हणजे मलप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, सोलापूरच्या हुतात्म्यांना फाशी कधी देण्यात आली असा प्रश्न आहे तुमच्यासाठी। तर तारीख काय आहे? 12 जानेवारी 1931 रोजी सोलापूरच्या हुतात्म्यांना फाशी देण्यात आलेली आहे। धरसाना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सरोजिनी नायडू आहेत। धरसाना सत्याग्रहाच्या वेळी गांधीजी कोठे होते असं विचारलेलं आहे। तर एरवाडा कारागृहात होते।
महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह प्रामुख्याने कोठे झाला? आता मिठाचा सत्याग्रह ठिकाण विचारलेलं आहे, कोठे झाला तर वडाळा, मालवण आणि शिरोडा. शिरोडा सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिरोडा सत्याग्रह झालेला आहे. पुढचा प्रश्न, धरसाना सत्याग्रहाचे वृत्तांकन कोणत्या अमेरिकन पत्रकाराने केले असा प्रश्न आहे तर वेब मिलर. लक्षात ठेवायचा आहे. जंगल सत्याग्रह म्हणजे काय असा प्रश्न आहे तर उत्तर काय असेल बघा, वन कायदे मोडून केलेले आंदोलन म्हणजे जंगल सत्याग्रह आहे होय. महाराष्ट्रात प्रसिद्ध जंगल सत्याग्रह कोठे झाला तर बिळाशी, संगमनेर, पुसद या 3 ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात प्रसिद्ध जंगल सत्याग्रह झालेलं सांगता येतं. पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले, करणारे व्यक्ती कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे तर लोकनायक बापूजी अणे हे पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे व्यक्ती होते. बिळाशी येथील जंगल सत्याग्रहात कोणी बलिदान दिले तर राजू आणि सावळ्या यांनी बिळाशी येथील जंगल सत्याग्रहात बलिदान देणारे व्यक्ती आहेत. सविनय कायदेभंगाच्या काळात कोणत्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन तीव्र झाले होते तर मुंबई. लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, गांधी आयर्विन करार कधी झाला, तारीख विचारलेली आहे तर 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झालेला आहे. गांधी आयर्विन कराराचा मुख्य उद्देश काय होता, आता उद्देश विचारलेला आहे आपल्याला तर चळवळ स्थगित करणे आणि गोलमेज परिषदेत सहभागी होणे काय होता. गांधी आयर्विन कराराचा मुख्य उद्देश आपल्याला सांगता येतो. कोणत्या परिषदेत गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते तर दुसरी गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे व्यक्ती होते, ते म्हणजे दुसरी गोलमेज परिषद आहे. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा कधी सुरू झाला असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. तारीख विचारलेली आहे तर 3 जानेवारी 1932 रोजी सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. मित्रांनो, या जर व्हिडिओची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन करा. तिथे तुम्हाला यूट्यूबवरच्या या चॅनलवरील जे व्हिडिओ आहेत त्या सगळ्या व्हिडिओची तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा, गांधीजींना अटक करून कोणत्या तुरुंगात गेले होते तर एरवाडा जेलमध्ये गांधीजींना अटक करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं किंवा सांगता येते. पुणे करार कधी झाला तर 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झालेला होता. पुणे करार कोणामध्ये झाला, आता व्यक्ती कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता. पेशावर मधील आंदोलनावेळी गोळीबार करण्यास कोणी नकार दिला तर चंद्रसिंग ठाकूर यांनी नकार दिलेला होता. करबंदी चळवळ कोणत्या राज्यात सर्वाधिक तीव्र होती तर गुजरात आणि संयुक्त प्रांतमध्ये करबंदी चळवळ आपल्याला सर्वात तीव्र असलेली सांगता येते. सर्वाधिक तीव्र असणारे राज्य कोणते होते, गुजरात आणि संयुक्त प्रांत. पुढचा प्रश्न, नागालँडमध्ये सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व कोणी केले तर राणी गायडिनल्यू. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, राणी गायडिनल्यू यांना राणी ही पदवी कोणी दिली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ती पदवी दिलेली आहे. सविनय कायदेभंग चळवळ अधिकृतपणे कधी मागे घेण्यात आली तर मे 1934 रोजी सविनय कायदेभंग चळवळ अधिकृतपणे मागे घेण्यात आलेली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, या चळवळीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असण्याचे कारण काय होते असं आपल्याला विचारलेलं आहे. दारू आणि परदेशी कापडांच्या दुकानावरील निर्देशन हे आपल्याला मोठ्या प्रमाणात कारण असलेलं सांगता येते. चळवळीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असण्याचं कारण काय होतं, दारू आणि परदेशी कापडांच्या दुकानावरील निर्देशन. पुढचा प्रश्न, वानर सेना आणि मंजर सेना कशाशी संबंधित होत्या तर सविनय कायदेभंग चळवळीतील मुलांच्या संघटनांशी संबंधित असलेलं आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे वानर सेना आणि मंजर सेना. पुढचा प्रश्न,
यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे होते तर महात्मा गांधी यांचे यंग इंडिया हे वृत्तपत्र होते. गांधीजींनी आयर्विनकडे मांडलेल्या 11 मागण्यांपैकी मुख्य मागणी कोणती होती? आता 11 मागण्यांपैकी मुख्य मागणी कोणती होती तर मिठावरील कर रद्द करण्याची ही मुख्य मागणी गांधीजींनी केलेली होती. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंगाच्या काळात कोणत्या शहरात प्रति सरकार स्थापन झाले होते असा प्रश्न आहे तर सोलापूर लक्षात ठेवायचा आहे. दांडी यात्रेचा उल्लेख नेपोलियनचा जलवायू पॅरिसला परतण्याचा प्रवास असा कोणी केला? प्रश्न काय आहे बघा, दांडी यात्रेचा उल्लेख नेपोलियनचा एल्वाहून पॅरिसला परतण्याचा प्रवास असा कोणी केलेला आहे तर सुभाषचंद्र बोस लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या कायद्याचा निषेध म्हणून ही चळवळ सुरू झाली होती तर 1932चा मीठ कायदा लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंगाच्या वेळी मुंबईतील कोणत्या महिलेने देशसेविका दल स्थापन केले तर पेरिन बेन कॅप्टन लक्षात ठेवायचा आहे. पेरिन बेन कॅप्टन. सविनय कायदेभंगाच्या वेळी मुंबईतील पेरिन बेन कॅप्टन महिलेने देशसेविका दल स्थापन केलेलं लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न महत्वाचा आहे. या आंदोलनात कोणत्या समाजाचा सहभाग कमी होता असं विचारलेलं आहे तर मुस्लिम समाजाचा सहभाग कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत होता. दांडी यात्रेला प्रारंभ होताना गांधीजींचे वय किती होते तर गांधीजींचे वय 61 वर्ष इतके होते. दांडी यात्रेला प्रारंभ होताना गांधीजींचे वय 61 वर्ष होते. कस्तुरबा गांधी यांनी कोणत्या ठिकाणी आंदोलनाचे नेतृत्व केले तर राजकोट आहे. सविनय कायदेभंगाच्या वेळी छोटा नागा राजकन्या कोणाला म्हटले जायचे तर राणी गायडिनल्यू लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, कनीराम आणि गनीराम हे शब्द कोणत्या सत्याग्रहाशी जोडले गेले आहेत तर शिरोडा सत्याग्रह लक्षात ठेवायचा आहे. चळवळी दरम्यान विदेशी वस्तू बहिष्कारांचे केंद्र कोणते शहर होते तर मुंबई आहे. महाराष्ट्रात चिरनेर सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला तर रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील चिरनेर सत्याग्रह झालेला आपल्याला सांगता येतं मित्रांनो. चिरनेर सत्याग्रह कधी झाला तर 25 सप्टेंबर 1930 तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चिरनेर सत्याग्रह कधी झाला तर 25 सप्टेंबर 1930 रोजी. सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या अधिवेशनातील ठरावानुसार सुरू झाली असा प्रश्न आहे तर लाहोर अधिवेशनानुसार सुरू झालेले आपल्याला सांगता येते. सविनय कायदेभंगाचा मुख्य मंत्र काय होता तर सत्य आणि अहिंसा हा सविनय कायदेभंगाचा मुख्य मंत्र असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींना कोणती शपथ घ्यावी लागते तर अहिंसेची आणि स्वदेशीची आपल्याला आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींना ही शपथ घ्यावी लागते. दांडी यात्रेचे छायाचित्रण कोणत्या परदेशी कंपनीने केले होते तर अमेरिकेच्या परदेशी कंपनीने दांडी यात्रेचे छायाचित्रण केलेले होते. गांधीजींनी 30 जानेवारी 1930 ला आयर्विनला लिहिलेल्या पत्राला काय म्हणतात तर अल्टिमेटम म्हटलं जातं. दांडी यात्रेत सर्वात कमी वयाचा सत्याग्रही कोण होता तर विठ्ठलभाई पटेल हा काय होता तर दांडी यात्रेमधील सर्वात कमी वयाचा सत्याग्रही व्यक्ती असलेला आपल्याला सांगता येतं ते म्हणजे विठ्ठलभाई पटेल. पुढचा प्रश्न, आंदोलनादरम्यान अटक झालेला पहिला महिला कोण होता तर रुक्मिणी लक्ष्मीपती ह्या काय होत्या आंदोलनादरम्यान अटक झालेल्या पहिला महिला असलेला आपल्याला सांगता येतं. तामिळनाडूमध्ये मिठाचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला तर सी राजगोपालाचारी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये मिठाचा सत्याग्रह झालेला होता. केरळमध्ये मिठाचा सत्याग्रह कोठे झाला तर पय्यानूर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओडिशामध्ये आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले तर गोपालबंधू चौधरी लक्षात ठेवायचं आहे. गोपाबंधू चौधरी आहेत, सॉरी. पुढचा प्रश्न, आसाममध्ये विद्यार्थ्यांनी कोणते आंदोलन चालवले होते तर कनिंगहॅम परिपत्रकाविरुद्ध आपल्याला आसाममधील विद्यार्थ्यांनी आंदोलन चालवलेलं सांगता येतं. पुढचा प्रश्न,
सविनय कायदेभंगाच्या काळात कोणत्या ठिकाणी सैनिकांनी गोळीबार करण्यास नकार दिलेला होता? तर पेशावर. स्वतंत्र भारताचा ध्वज सर्वप्रथम कोणत्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर फडकवला गेला? तर सविनय कायदेभंग. लक्षात ठेवायचा आहे. सविनय कायदेभंग आणि असहकार चळवळीतील मुख्य फरक काय आहे असा प्रश्न आलेला आहे. तर कायदा मोडणे व मुख्य लक्षणे होते. सविनय कायदेभंग आणि असहकार चळवळीतील मुख्य फरक काय होता? तर कायदा मोडणे हे मुख्य लक्षण आपल्याला असलेलं पाहायला मिळत होतं. चळवळी दरम्यान कोणत्या उद्योजकाने काँग्रेसला मोठी आर्थिक मदत केली? तर जमुनालाल बजाज आहे. जमुनालाल बजाज हे व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या मराठी नेत्याने पुणे करारावर गांधीजींच्या वतीने स्वाक्षरी केली? तर मदन मोहन मालवीय हे व्यक्ती लक्षात ठेवायचा आहे. सविनय कायदेभंग चळवळीचा परिणाम काय झाला असं विचारलेलं आहे. तर 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी सविनय कायदेभंगाच्या चळवळीवर परिणाम करणारी होती. दांडी यात्रेचा शेवट कोणत्या दिवशी झाला? तर 6 एप्रिल 1930 रोजी दांडी यात्रेचा शेवट झालेला होता. साबरमती आश्रमातून निघताना गांधीजींनी काय शपथ घेतली होती? तर स्वराज्य मिळाल्याशिवाय परत जाणार नाही किंवा परतणार नाही अशी गांधीजींनी शपथ घेतलेली आहे. प्रश्न महत्वाचा आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा. सविनय कायदेभंगाच्या वेळी मुंबईचा डिक्टेटर कोणाला म्हटलं जायचं? तर के.एफ. नरीमन. लक्षात ठेवायचं आहे. बाबू गेनू सैद यांनी कोठे बलिदान दिले? तर मुंबई या ठिकाणी बलिदान दिलेलं होतं. बाबू गेनू यांनी कशाचा निषेध केला? तर परदेशी कापडांच्या ट्रकचा निषेध केलेला आहे. बाबू गेनू यांचा मृत्यू कधी झाला? तर 12 डिसेंबर 1930 रोजी बाबू गेनू यांचा मृत्यू झालेला आहे. ते म्हणजे कधी? 12 डिसेंबर 1930 रोजी. वडाळा मिठाचा सत्याग्रह कोणत्या शहरात झाला? तर मुंबई या शहरामध्ये वडाळा मिठाचा सत्याग्रह झालेला आहे. पुढचा प्रश्न, कनिंगहॅम सर्क्युलर कशाशी संबंधित होते? तर विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवरील निर्बंध आपल्याला लादण्यासाठी किंवा त्याच्यासाठी संबंधित असलेला आपल्याला सांगता येतं. सविनय कायदेभंगात कोणत्या महिला संघटनेने प्रभात फेऱ्या काढल्या होत्या? तर देशसेविका संघ होता. सविनय कायदेभंग हा शब्द गांधीजींनी कोणत्या साहित्यातून घेतलेला आहे? तर डेव्हिड थोरो. लक्षात ठेवायचा आहे. गांधी आयर्विन कराराला कोणी मॅग्ना कार्टा म्हटलेलं होतं? तर काही समकालीन नेते आहेत गांधी आयर्विन कराराला मॅग्ना कार्टा म्हणणारे काही समकालीन नेते होते. दुसरी गोलमेज परिषद कोठे भरली होती? तर लंडन येथे दुसरी गोलमेज परिषद भरवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, दांडी यात्रेत गांधीजी सोबत किती मुसलमान अनुयायी होते? तर 2 व्यक्ती असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अब्बास तय्यबजी यांना अटक झाल्यावर धरसानाचे नेतृत्व कोणी केले? तर सरोजिनी नायडू यांनी नेतृत्व केलेलं होतं. सविनय कायदेभंग चळवळीत ठाणे जिल्ह्यात कोठे सत्याग्रह झाला? तर विलेपार्ला आणि डहाणू हे लक्षात ठेवायचं आहे. आंदोलनादरम्यान बुलेटिन कोणी काढले? तर काँग्रेसने काढलेले होते. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या निर्णयाने जाहीर झाला असं आपल्याला प्रश्न आहे? तर जातीय निवाडा आहे. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंगाचे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे केंद्र कोणते आहे? तर मुंबई आहे. सविनय कायदाभंगाचे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे केंद्र मुंबई लक्षात ठेवायचं आहे. वडाळा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? तर जमुनालाल बजाज हे व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सविनय कायदेभंग चळवळीला कोणी हिंसक ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे? तर ब्रिटिश सरकारने सविनय कायदेभंग चळवळीला हिंसक ठरवण्याचा प्रयत्न करणारे ब्रिटिश सरकार होते. सविनय कायदेभंगाच्या दुसऱ्या टप्प्यात गांधीजींना कोठे अटक झाली होती? तर मुंबई येथे गांधीजींना अटक केलेलं होतं. गांधीजींनी एरवाडा तुरुंगात आमरण उपोषण का केले होते? त्याचं कारण काय होतं? तर जातीय निवाड्यांच्या विरोधात त्यांनी आमरण उपोषण केलेलं होतं. ते म्हणजे कुठे? तर एरवाडा तुरुंगात. चळवळीचे
यश कशास मानले जाते तर स्वातंत्र्य लढ्याची जागतिक दखल हे चळवळीचे यश मानले जाते किंवा म्हटलं जातं. सविनय कायदेभंग चळवळ थांबवण्याचे कारण काय होते तर तीव्रता कमी होणे आणि दडपशाही होती, त्यामुळे सविनय कायदेभंग चळवळ थांबवण्याचे कारण आपल्याला सांगता येते. हे सविनय कायदेभंग चळवळीनंतर गांधीजींनी कोणत्या कार्यावर लक्ष केंद्रित केले होते तर हरिजन उद्धार हे लक्षात ठेवायचं आहे. गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीनंतर कशावर लक्ष केंद्रित केलेले होते तर हरिजन उद्धार कार्यावर लक्ष केंद्रित केलेलं होतं. आजचे हे प्रश्न इथेच संपलेले आहेत. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला ह्या जर व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा वसुंधरा अकॅडमी. थँक्यू सो मच.